नमस्कार मुख्यमंत्री साहेब. अहो जाऊन या की त्या मंगेश साबळेकडे, काय म्हणतंय, त्यांच्या मागण्या काय, त्याच्या मागण्या विचारात घ्या, त्याची गाठ घ्या, भेट घ्या, जरा बोलणी करा. अहो तुम्ही त्याच्याकडून नक्कीच पाठ फिरवले राव. अहो शेतकऱ्याचं लेकरू, ती शेतकऱ्याविषयी तळमळ आहे, त्या तळमळीतून ते उपोषणाला बसले. तसं म्हणलं तर त्याला उपोषणाला बसायची काहीच गरज नाही. त्याची वैयक्तिक परिस्थिती खूप चांगली आहे, घरची परिस्थिती चांगली आहे, एवढी मोठी श्रीमंती आहे. अशी 25 लाखाची गाडी अशी भर चौकात रस्त्यावर उबाट्या पेटवून देणारा माणूस आहे राव. ती उबाट्या म्हणले मी, उबाट्या ना, तर तुम्हाला वाटायचा उबाटा. कसं तुम्हाला ते कानात उबाटा उबाटा ऐकून तुमचं कान पिकलं असतेलं. मी उबाट्या म्हटलो ना, तर तुम्हाला वाटायचं मी उबाटाच आहे. मी कुठल्या पक्षाचं नाही, कुठल्या संघटनाचं नाही, कुठला राजकारणाचा कार्यकर्ता नाही. मी आपला शेतकऱ्याचा सामान्य माणूस आहे. शेतकऱ्याविषयी तळमळ वाटते, साबळेविषयी बिचाऱ्याविषयी वाईट वाटायला लागलं. त्याला आज पाणीसुद्धा जाईना, इतकी वाईट अवस्था झाली. म्हणून म्हणलं आपलं तुम्हाला 2 शब्द सांगावं, जावं त्याच्याकडं. त्याच्या मागण्या, बरं त्याच्या मागण्या काय त्या मला सांगा बरं. त्याच्या मागण्यातल्या ज्या मुद्दा आहेत, ज्या मागण्या आहेत त्या, ती तुम्ही विरोधात असताना तुम्हीच केल्या तर राव. हां, बहुतांश मागण्या तुम्हीच केल्या त्या. आता मला सांगा, तुम्ही जेव्हा विरोधात होता तेव्हा शेतकरी लय दयनीय होता, आणि आता तुम्ही सत्तेवर आलाव तेव्हा आता शेतकरी माजून हवार झाला का? म्हणजे त्याला आता त्या मदतीची गरज नाही. म्हणजे तुम्ही जी पहिल्या मागितल्या त्या आता बदलल्या. ह्या बघा, खुर्ची बदलली असेल, शेतकऱ्याची परिस्थिती तीच आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. बरं, मंगेश साबळे मागून मागतोय काय मला सांगा, काय मागतोय? आता तुम्ही विरोधात असताना ज्या मागण्या मागत होता का नाही, तुम्ही म्हणायचं एवढं द्या तेवढं द्या. अहो आम्हाला बी वाटलं खरंच तुम्ही द्याचाल म्हणून तुम्हाला निवडून दिलं राव, आणि तुम्ही बी तीच काय मागतोय मंगेश साबळे मला सांगा. त्याची पहिली मागणी काय? एकरी 50,000 रुपये भरपाई द्या. तुम्ही 60,000 मागितली होती, 75,000 मागितली होती, तुम्ही 75,000 हेक्टरी मागितली होती. ह्याचं एवढंच किती, एकरी 50,000. बरं त्यानं मागितलं म्हणून तुम्ही काय दिलं का? जाऊन काहीतरी बोलावं, तोडगा काढावा. कुठं तुम्ही आता तुम्ही सगळं मागितलं, तुम्ही सगळं दिलं असं कधी होत नाही. परंतु जाणं गरजेचं आहे. एकरी 50,000ची एक मागणी आहे. दुसरी काय? सरसकट कर्जमाफी करा. आता ही वेळ, आता सगळ्या शेतकऱ्याची इच्छा आहे की कर्जमाफी झाली पाहिजे, सगळ्या शेतकऱ्याची गरज बी आहे की कर्जमाफी झाली पाहिजे. आणि तुम्ही कर्जमाफी करणार बी आहे, पण केव्हा करणार आहे सगळ्यालाच माहिती आहे, परंतु ती आत्ताच करा, ही पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. तिसरी माझी काय? ज्या शेतकऱ्याच्या शेतातली माती वाहून गेली. आता काय शेतकऱ्याच्या शेतामध्ये अशा परसाचे खड्डे पडलेत, आणि असे परसाचे खड्डे असे वाहून गेलेत, शेतामध्ये वडा नदीसारखी परिस्थिती निर्माण झाली. त्या शेतकऱ्याला त्या शेतात माती भरायला किती पैसा लागतो याची कल्पना तुम्हाला नाही. बरं मी काय म्हणतो, त्याला पैसे देऊ नका, त्याच्या हातात पैसे देऊ नका, त्याला डायरेक्ट माती भरून द्या. म्हणजे शेतात माती भरायला किती पैसे लागतात हीच बी तुम्हाला बी कळेल. म्हणजे शेतकरी बी फायद्यात आणि तुम्ही बी फायद्यात. तिसरं काय आहे? ज्या शेतकऱ्याची जनावरं वाहून गेली, आता कोणाची गाई, बैल, म्हैस, घोडं वाहून गेले. अहो 1.5 लाख रुपयाच्या गाई होत्या, 1.5 लाख रुपयाच्या गाई. त्याला प्रत्येकी 50,000 मागते. काय मागते तुम्हाला? प्रत्येकी 50,000. 1.5 लाखाच्या गाई मागं फक्त 50,000 मागायला लागले. कुठं लय मागते? सहजासहजी ही मागणी मान्य करण्यासारख्या आतापर्यंत राहत्या. पुन्हा काय? शेतकऱ्याचं घरगुती वीज बिल माफ करा. आता ही लय भारी मुद्दा आहे. कारण काय झालं माहिती आहे का, ह्या 6 महिन्यात तुम्ही शेतकऱ्याच्या घरामध्ये, म्हणजे सगळ्यांच्याच घरामध्ये स्मार्ट मीटर बसवले. त्यांच्या घरात स्मार्ट मीटर ठोकलं आणि शेतकऱ्याच्या घरावर जाळ केला राव. हां, आता खोटं सांगत नाही तुम्हाला हो का, माझा ही मीटर क्रमांक आहे, हा माझा मीटर क्रमांक आहे, ह्याला चेक करून बघा. स्मार्ट मीटर बसवलं त्या पहिल्या महिन्यातच मला 5,000चं बिल आलं राव, 5,000चं. चेक करून बघा, खोटं सांगत नाही. त्याच्या आधी मला 450, 500, 450, 500, कधी 350 असं बिल यायचं. मग मला सांगा, ही स्मार्ट मीटर बसवल्यावर 5,000 बिल आलं, म्हणजे मी माझ्या घरात काय MIDC टाकली काय? इतकं बिल. म्हणजे तुम्ही ह्या 6 महिन्यापासून तुम्ही स्मार्ट मीटर बसवले. ह्या 6 महिन्यात तुम्ही मागच्या 6 महिन्याचा वर्षाचा गल्ला जमा केला आहे. तुम्हाला 1 वर्षाचं वीज बिल माफ करायला काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळं ही वीज बिल माफ करणं तुम्हाला सहजाचं शक्य आहे, ही बी तुम्ही मान्य करा. आता तिसरं काय आहे माहिती आहे का? ज्यांच्या ह्या मुलाचं आता शैक्षणिक वर्ष आहे, शेतकरी फी भरू शकत नाही, 1 वर्षाची शैक्षणिक फी माफ करून टाका. किती असते फी? सहजासहजी मान्य करण्यासारखं आहे. आणि तिसरं पीक विमा 1 रुपयात. पुढची मागणी काय आहे? पीक विमा 1 रुपयात करा. ही तुम्ही केलेलंच आहे की, 4 वर्ष तुम्ही केलेलंच आहे. अजून एकदा करायला काय प्रॉब्लेम आहे? काय नाही, सहजासहजी मागणी मान्य करण्यासारखे. पुन्हा कसं, पुराचं पाणी वाहून जे गेलं, आता पुराचं पाण्यात घरात शिरलं म्हणजे घरात काय राहिलं? घरं वाहून गेली, पडझड झाली, ही झाली ती झाली, त्याच्यासाठी मदत मागतंय. सहजासहजी देण्यासारखं आहे. मग ह्याला मदत देत ना, तुम्ही कधी देणार आहे मदत तुम्ही? त्यांची पुढची मागणी काय आहे? जी पुरात वाहून गेले, वीज पडून मेले, घरं डासळून मेला असेल, म्हणजे ह्या पूर परिस्थितीत जे मृत्यू पावलेले आहेत त्यांना 10 लाख रुपये द्यामध्ये प्रत्येकी. मला सांगा, मेले ते किती? अशी काय 100 लोक मेले ती की त्यांना तुम्हाला द्यायचं लय जीवावर आले? 1000 लोक मेले ती काय? अहो बोटावर म्हणजे नाही की 10-5 लोक मेली असलेली, त्यांना 10 लाखाची मदत कुठं लय आहे? सहजासहजी मागणी मान्य करण्यासारखं देऊन टाका. आत्महत्या कोणी केल्या असेल? किती जणांनी आत्महत्या केल्या त्या? अशा काय 100,000 जणांनी आत्महत्या केल्या त्या? 10 लाख रुपये द्यायचे तर उगं 5-4 असलेली, 10-5 असलेली, त्यांना 10 लाख रुपये द्यायचे तर कुठं लय मोठी मागणी आहे? आणि उगंच आपलं तुम्ही पाठ फिरवत बसलाय. दुसरं पुन्हा कसं काय वाहून गेलं? आता कसं रस्ते पूल वाहून गेलं असतं, ती नव्यानं दुरुस्त करायचे तर त्याची थोडी उंची वाढवायची आहे.
आळबिनबळ बी तुम्ही करावाच लागणार आहे, तुम्ही करणारच आहे. उगाच कसं माहिती आहे का, तुम्ही करा आणि त्याच्या श्रेय तुम्हीच घ्या. उगाच कशाला कोणाच्या ह्याच्यावर करताय, बरोबर आहे का नाही? म्हणून मंगेश साबळेच्या ज्या मागण्या आहेत ते सगळ्या रास्त आहेत. रास्त म्हणजे रास्त पडकी विहीर असेल, पुन्हा रस्ते वाहून गेलेलं असतं, आणि दुसरं म्हणजे ह्यांच्या जी तुम्ही मदत करणार आहे शेतकऱ्याला, त्याच्यामध्ये बागायतदार आहे, कोरडवाहू आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, असा भेदभाव अजिबात करू नका. भेदभाव करू नका. त्याला 1,00,000 मिळाली ना, आम्हाला 10,000 मिळाली, अशा शेतकऱ्याच्या मनात भावना निर्माण होणे अशी मदत करा. आणि काय काय शेतकऱ्याचं बँक खातं होल्ड केली, ती होल्ड उठवा की. अहो शेतकरी आहे ती, शेतकरी आहे. ह्या बघा, बाकीचं नखरं, बाकीची सत्ता, राजकारण, धर्म, जातीपातीचं राजकारण, किंवा ही जी तुम्हाला आपल्याला सगळ्याला माज करायचं आहे, ही सगळं करण्यासाठी आपलं जिवंत राहणं गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही? आणि आपण जिवंत राहण्यासाठी शेतकरी जिवंत राहणं गरजेचं आहे. म्हणून शेतकऱ्याकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. हे परिस्थितीतलं गांभीर्य लक्षात घ्या. म्हणून मला पुन्हा तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो, तुम्ही मंगेश साबळेंकडे जावा, त्याची गाठ भेट घ्या, त्याच्याबरोबर चर्चा करा, तोडगापाणी करा, आणि त्या बिचाराला त्याचं उपोषण सोडवायला भाग पाडा, त्याच्या मागण्या मान्य करा. मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या सगळ्या मागण्या तुम्ही विरोधात असताना तुम्ही ह्या सगळ्या मागण्या केलेल्या आहेत त्या, म्हणजे तवा त्या मागण्या तुमच्या मते रास्तच होत्या, आजही त्या रास्तच आहेत. फक्त तुम्ही सत्तेवर आहेत, बाकीचे विरोधात आहेत. आणि मंगेश साबळे कुठल्या राजकारणाचा, कुठल्या संघटनेचा माणूस नाही, फक्त तो शेतकऱ्याचा म्हणून आज आणि एकतर कसं आहे, शेतकऱ्याच्या कायवर घेणारं एक बोटावर मोजण्याची माणसं आहे ती, त्याच्यापैकी मंगेश साबळे एक आहे. तुम्ही त्याच्या उपोषणाला जा आणि या प्रश्नावर तोडगा काढा. धन्यवाद.